तर बाळांनो लास्ट लेक्चरला आपण एक फॉर्म्युला बघितला होता. तो फॉर्म्युला असा होता की a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. म्हणजे तो अशा पद्धतीने होता की सपोज a त्याच्या डोक्यावर त्याची पॉवर m ज्याला आपण a raised to m म्हणतो इनटू म्हणजेच मल्टिप्लिकेशन a raised to n म्हणजे a ची पॉवर n आणि त्याचं एक्सपान्शन अशा पद्धतीने होतं की दोन्हीच्या वतीनं एक a आणि यांची जी काय पॉवर आहे डोक्यावरल्या जे काय आहे त्यांना आपण पॉवर म्हणतो m प्लस n म्हणजे m आणि n म्हणजे पॉवरची काय व्हायची दोघांच्या बेरीज व्हायची. परंतु याच्यामध्ये मी एक गोष्ट महत्त्वाची सांगितली होती. ती गोष्ट म्हणजे अशी होती की दोन्ही संख्या ज्या खाली आहेत पॉवरच्या या कशा पाहिजे आहेत तर सारख्या पाहिजे आहेत. बरोबर आहे. मग पहिल्यांदा आपण ते चेक करायचं की खाली दिलेल्या संख्या सारख्या आहेत का. सेकंडला काय चेक करायचं की दोन्हीच्या मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार आहे का हे एकदा चेक करायचं. आणि आता त्याच्या संबंधित जे काय मी पाठीमागच्या लेक्चर मध्ये एक किंवा दोन एक्झाम्पल काहीतरी घेतले होते. आता त्याच्या पुढचे जे आहेत जे प्रॅक्टिस सेट नंबर 27 मध्ये कव्हर केलेले आहेत. ओके ते एक्झाम्पल आपण इथं घेऊया. बघा 7 इन त्याची पॉवर 4 आहे म्हणजे 7 रेज टू 4 इनटू म्हणजे गुणाकार परत 7 आहे त्याच्या डोक्यावर पॉवर 2 आहे. आपण मगाशी बोलल्याप्रमाणे दोन्ही खाली काय संख्या सेम आहे. तर याचं एक्सपान्शन कसं होणार बाळांनो तर याचं एक्सपान्शन आपल्याला करावं लागेल. ओके तर याचं एक्सपान्शन कसं करायचं बघा. दोन्ही 7च्या वतीनं एक 7 जसं की दोन्ही याच्या वतीने एक एक घेतला आणि m प्लस n म्हणजे पॉवरची काय केली m याची पॉवर m होती याची पॉवर n होती. इथे m प्लस n म्हणजे पॉवरची काय केली बेरीज. तसं इथं पण काय होणार पॉवर याची 4 आहे m च्या ठिकाणी 4 पॉवर आहे आणि याची पॉवर 2 आहे. याच्या दोन्ही पॉवरची बेरीज होणार. आन्सर येणार 7 रेज टू 4 प्लस 2 म्हणजे 6 7 रेज टू 6. समजतंय बाळांनो. एकदम सोपा प्रॅक्टिस सेट आहे. बघा लक्षात येतंय का. आता सेकंड वाला एक्झाम्पल. आता सेकंड वाला एक्झाम्पल कसं दिले बघा. -11 दिले म्हणजे -11 इथं दिलेलं आहे आणि दुसरी एक संख्या आहे ती पण -11 आहे आणि आपलं ठरलंय की ज्या काही खाली संख्या आहेत त्या कशा पाहिजे सेम म्हणजे a raised to m into a raised to n च्या फॉर्म्युल्यात ते बसतंय. ठीक आहे लक्षात येतंय. मग आता बघा दोन्हीच्या वतीने -11 -11 सर -11 का जशीच्या तशी दोन्हीच्या वतीने एक संख्या घ्यायची. संख्या इथं -11 म्हणून इथं -11 आणि आता काय मग तर काय आता सोपंच आहे. पुढं तर पॉवरची बेरीज करायची. 5 दुसरी पॉवर आहे 2 5 प्लस 2 -11 लाव का -11 लिहिलं मी 5 प्लस 2 7. सोपं आहे की नाही. बघा लक्षात येतंय. ओके फॉर्म्युला जरा मी बाजूला लिहितो जेणेकरून इथे हे मिक्स दिसायला झालेलं आहे. ओके तर बघा a raised to m into a raised to n हा फॉर्म्युला आहे आणि याचं एक्सपान्शन काय होतं a दोन्हीच्या वतीने एक a m प्लस n डोक्यात फिट करून ठेवायचं. आता दुसरी एक गोष्ट आता मॅथ दी पेअर्स मध्ये सुद्धा हा फॉर्म्युला येऊ शकतो. याची एक बाजू देतील आणि दुसरी जे आहे ते तुम्हाला म्हणजे त्याचा एक्सपान्शन म्हणजे याच्यामध्ये आणखीन काही फॉर्म्युले डिवाइडचे आहेत वगैरे तर ते आपण त्यावेळेस बघूया. पण हे पूर्ण फॉर्म्युला काय करा तुम्ही परफेक्ट करा. त्याचा पहिला फायदा होतो तो म्हणजे एक्झाम्पल सुटतात आणि दुसरा फायदा काय होणार आहे याचा तर हे मॅथ दी पेअर्सला उपयोगी आहे. समजतंय. म्हणजे बऱ्याच वेळा मुलांना प्रश्न पडतो की सर मॅथ्स मध्ये मॅथ दी पेअर येतो मग काय असेल मॅथ दी पेअर्स मध्ये तर बाबांनो अशा प्रकारचे फॉर्म्युले हे मॅथ दी पेअर्स मध्ये येऊ शकतात. ओके समजतंय. नेक्स्ट एक्झाम्पल. आता सर इथे अंशाने छेद आहे तर काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. बघा ना दोन्ही सेम आहे जसे की a 6/7 रेज टू 3 कसं वाचतो समजतंय आणि 6/7 रेज टू 5. ओके
तर आता या दोन्हीच्या वतीनं एक संख्या घ्यायची आहे. मग 2a 6/7 6/7 दोन्हीच्या वतीनं 6/7. जस्ट 1 मिनिट, मार्कर थोडासा काम केलेला आहे मित्रांनो. तर बघा 6/7 दिसतंय का बाळांनो? ठीक आहे. तर ह्या दोन्हीच्या वतीनं 6/7 एकदा घेतला. आता काय होणार, यांच्या पॉवरची बेरीज होणार, जसं की m + m. तसं 3 + 5 बघा 6/7 ला 6/7 3 + 5 8. ऐकणे सोपं. म्हणजे जरी समजा अंश छेद आलं तर बरीच लोक इथं अंश आणि छेद जेव्हा येतो इथं बरीच लोक बिली जातात. तर इथं काही द्यायचं काही कारणच नाही बाळांनो. जर तुमचा फॉर्म्युला परफेक्ट असेल फक्त चेक करा. जर समजा इथं जी संख्या आहे तीच संख्या इथं पाहिजे. बघा इथं जी संख्या आहे तीच संख्या इथं पाहिजे. इथं जी संख्या आहे तीच संख्या इथं पाहिजे. इथं बघा आता हे बघूया आपण, हे सोडूया. हे वरचं संपलं, तुमचं क्लिअर झालंय वरती. ओके. तर थोडासा लक्ष द्या मुलांनो. एक्झाम्पल मी थोडस जागेचा प्रॉब्लेम आलाय. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मी इथे लिहितो a⁻16 into a⁻7 a⁻16 into a⁻7. तर बाळांनो सोपं आहे बघा. फर्स्ट मगाशी सर संख्या सारख्या होत्या, आता काय आहे, संख्येच्या ठिकाणी फक्त अल्फाबेट दिले a, पण ते सुद्धा अल्फाबेट सारखं पाहिजे. बघा इथे a आहे, इथं पण a आहे. याचा अर्थ या दोन्हीच्या वतीनं एक a आणि यांची पॉवरची बेरीज, पहिल्याची पॉवर आहे 16, दुसऱ्याची पॉवर आहे 7, यांची बेरीज a 16 आणि 7 किती रे बाळांनो? बघा बघा लवकर, चला करा तुम्ही. तर बाळांनो 16 आणि 7 23 म्हणजे 23. ऐकणे सोपं. म्हणजे मायनस संख्या येऊ द्या तरी काय प्रॉब्लेम नाही, अंश आणि छेद येऊ द्या तरी काय प्रॉब्लेम नाही, अल्फाबेट येऊ द्या तरी काय प्रॉब्लेम नाही. याचा अर्थ होतो जर तुमचा बेस क्लिअर असेल बाळांनो तर काही प्रॉब्लेम येत नाही. समजतंय? ओके. नेक्स्ट आता बघा थोडस वेगळं एक्झाम्पल. तर बाळांनो जे काही बाकीचे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण त्याच्यामध्ये सेमच प्रोसेस दिलेली आहे. यासाठी वेळ वाया घालवता कामा नये बाळांनो. सेम आहे. जरी कुणाला काय प्रॉब्लेम आला तरी मला कमेंट मध्ये शेअर करा, मी ते एक्सप्लेन करतो. ओके बाळांनो.